नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा घेतलेला होता अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 मधील ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा घेतलेला होता अशा शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात आलेले आहे। मित्रांनो, यामधील जर गोष्ट पाहिली तर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या उतार्यावरती ई पीक पाहणी म्हणजेच पीक पेरा केलेला असेल अशाच शेतकऱ्यांना यामध्ये या पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या संदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत। तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना हा पीक विमा देण्यात येणार आहे, तसेच यासाठी कोणते निकष लावण्यात आलेले आहेत, तसेच यामध्ये कोणती महसूल मंडळे पात्र असतील, तसेच हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी असेल, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा 2024 1 रुपयामध्ये घेतलेला होता अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, या शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे आणि या 16 जिल्ह्यातील 9 पिकांनाच हा पीक विमा देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणीची नोंद म्हणजेच ई पीक पेरा भरलेला होता अशा शेतकऱ्यांनाच फक्त हा पीक विमा देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या संदर्भातील सर्व माहिती आज आपण यामधील पाहणार आहोत। यामधील 16 जिल्ह्यांमध्ये कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा देण्यात येणार आहे। मित्रांनो, हा पीक विमा खरीप हंगामातील असून यामध्ये 25% अग्रिम रक्कम देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 16 जिल्ह्यातील 66 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, याची रक्कम जर पाहिली तर 1180 कोटी रुपये हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये काही पिकांना यामध्ये सरसकट मदत देण्यात आली आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर सरसकट 21,000 रुपये प्रति हेक्टर अशी मदत असेल। तर मित्रांनो, हा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामधील ते 16 जिल्हे जर पाहिले तर यामधील सर्वप्रथम येतो छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बीड, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, अमरावती, लातूर, नागपूर, परभणी, जालना, त्यानंतर अकोला, त्यानंतर धाराशिव आणि यवतमाळ या 16 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, हा खरीप पीक विमा आहे आणि मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 25%च फक्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अग्रिम स्वरूपातील रक्कम ही जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामधील कोणत्या पिकांना हा पीक विमा देण्यात येणार आहे, तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर सोयाबीन आहे, कांदा, मूग, भुईमूग, कापूस, मका, ज्वारी आणि बाजरी या पिकांनाच हा पीक विमा देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या पिकांना हा 25% अग्रिम स्वरूपातील जो विमा आहे तोच विमा हा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर राज्यातील यावर्षी 34 जिल्ह्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला होता। मित्रांनो, यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये हा पीक विमा उपलब्ध करून दिलेला होता। मित्रांनो, त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी आपल्या खरीप हंगामातील पीक विम्याची नोंद केलेली होती। मित्रांनो, त्यानुसार ज्या जिल्ह्यातील पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतलेला नव्हता अशा 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा देण्यात येणार आहे। मित्रांनो, हा पीक विमा अग्रिम स्वरूपातील आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर फक्त 25% रक्कम जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, याबाबत कृषी विभागाकडून देखील काही शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी खरीप पिकांची ई पीक पाहणी करणं आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे पण आपली ई पीक पाहणीची नोंद केलेली नाही अशा शेतकऱ्यांना यातून अपात्र करण्यात आले असून आता त्यांना हा अग्रिम स्वरूपातील पीक विमा हा मिळणार नाही। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही ई पीक पाहणीची नोंद केलेली नाही अशा शेतकऱ्यांना यामधून अपात्र करण्यात आले आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची नोंद म्हणजे ई पीक पेरा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनाच फक्त हा पीक विमा देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांनी शेतीसाठी रुची कायम ठेवण्याच्या उद्देशाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत देण्यात येते। शेतीचे नुकसान झाल्यावर शेतकरी आत्महत्या करतात, त्यापासून बचाव करण्यासाठी ही योजना लाभदायक ठरू शकते। दरम्यान शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। मित्रांनो, ही सर्व माहिती खरीप पीक विमा 2024 संदर्भातील होती। तर मित्रांनो, लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।